तिथं समाधी नसते. ज्ञानोबराई ही चारही भावंड आपेगावला जन्मली आणि समाधी घेण्याकरता आली ती आळंदीला आली. बहुतांशी असं दिसून येतं, बहुतांशी पाहून घ्या तुम्ही. मला सांगायचं काय, पण हे गोपाजी बाबा असे संत येतं, जन्मभूमी तिथंच, तपश्चर्या भूमी हिमालय आणि समाधी भूमी इथंच. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे येतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. महान भगवत भक्त गोपाजी बाबा. आणि नंतर याही गावाला आणि या परिसराला ज्यांनी परमार्थाची ज्योत जागवली, ज्या समाजामध्ये, या वारकरी संप्रदायाने अनेक क्रांतिकारक साधू ज्ञानोबरायांच्या प्रभावळीच्या नंतर जन्माला घातले. त्या अनेक साधूमध्ये वावीचे हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज, अत्यंत क्रांतिकारक सूर्य आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व, अगदी जबाबदार व्यक्तिमत्व, बाणेदार स्वभाव. हो, कोणत्याही व्यक्ती असू द्या, त्याच्या पुढे यांचं नेभळटपण नसायचं, त्यानेच यांच्या पुढे नेभळटपण धरायचं. विठ्ठल करारी व्यक्तिमत्व आणि त्या करारी बाण्याने वैराग्याच्या प्रखळ ज्वाळांनी अनेक लोकांना सुंदर असा परमार्थ घडविला. याही गावाला बाबांचा फार मोठा सहवास हा सप्ताहच बाबांनी उभा केलाय असं महाराजांनी सांगितलं. महाराजांची परंपरा प्रभावीपणे चालवणारे ओजस्वी परंपरेचे तेजस्वी हिरे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गिरी माझ्या पुढे मागच बसलेले आहेत. आणि महाराजांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं. ज्यावेळेस मी त्यांच्या गावी सेवा केली बाबांच्या पुण्यतिथीमध्ये, त्यावेळेस त्यांनीच सांगितलं की महाराज, बहादरपूरला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होतात सप्ताहाला आणि एक सुवर्ण महोत्सवी उत्सव, आणि म्हणून तुम्ही जर आले तर तो एक सुवर्णाचाच क्षण राहील. म्हटलं मी वारकरी, मी काय येऊन सुवर्णाचा क्षण होणार नाही, पण ते म्हणले तुम्ही या, एक सेवा घ्या. आणि म्हणून सेवा करण्याकरता आलो. खरं तर कीर्तन करण्याकरता आलो नाही, तुम्हा सर्व गोपाजी बाबांच्या आणि सद्गुरू रामगिरी महाराजांच्या सेवकांचं दर्शन घेण्याकरता आलो. विठ्ठल हरिभक्तीपरायण महाराज, महाराजांचे सुपुत्र भजन भीष्म, बहुतेक गेल्या जन्मी कोकिळा खाल्ली असावी त्यांनी, असा माझा तर्क आहे. असे हरिभक्तीपरायण महेश महाराज बगुरे, शेजारी त्यांचे काय माझा काही परिचय नाही. किशोर महाराज सुंदर आहेत. इकडं किशोर महाराजाचे भाऊ एक बसलेले आहेत बघा. आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक नामदेव महाराज पठाडे गोड व्यक्तिमत्व होऊन गेलं, पण ते कीर्तन परंपरेत होऊन गेलं. मग कीर्तन परंपरेतच पठाडे घराणं उज्ज्वल असावं असं काही नाही, मृदंग कलेतही असावं असं भगवंताला वाटलं. आणि म्हणून भारत हे नाव ज्या नावामुळं प्रसिद्ध झालं ते भरत, आणि तेच भरत महाराज पठाडे इथे येऊन बसले. ही एक जमेची बाब आहे. विठ्ठल परिसरातील ज्ञात अज्ञात टाळकरी, प्रसिद्ध कीर्तनकार, साधू संत, स्वामी वर्ग, प्रसिद्ध असलेल्या सर्व महात्म्यांच्या मातृवर्गाच्या आणि पितृवर्गाच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. निज भक्तांची आवडी, निज भक्तांची आवडी, सांभाळे त्या घडी घडी, राखोनी या भूकतहान, करे त्याचा बहुमान. प्रस्तुत अभंगामध्ये सद्गुरु भक्त निळोबराय हे भगवंताची आवड व्यक्त करतात. विठ्ठल या चराचरात्मक विश्वामध्ये आपण जर विचरण करून सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तिमत्वाला आवडीनिवडीचं बंधन आहे. या मृत्यूलोकामध्ये अनंत पदार्थ राहतात, असंख्य वस्तू राहतात आणि अगणित व्यक्तिमत्व राहतात. अनंत पदार्थ असू द्या, असंख्य वस्तू असू द्या आणि अगणित व्यक्तिमत्व असू द्या, त्या सर्व पदार्थांना, सर्व वस्तूंना आणि सर्व व्यक्तिमत्वांना आवडीनिवडीचं बंधन आहे. आवड निवड नाही असा पदार्थ नाही, आवड निवड नाही अशी वस्तू नाही, आणि आवड निवड नाही असं व्यक्तिमत्व नाही. प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक वस्तूला आवडी निवडीचं बंधन आहे. शास्त्रकारांचं तर असं सांगणं आहे, आवड निवड सजीवाला आहे, यात नवल काय. आवड निवड ही निर्जीवाला सुद्धा असते. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही विज्ञान युगात बोलतात, तुम्ही सांगितलं की आवड निवड ही निर्जीवाला असते. महाराज आवड निवड असण्याकरता अंतकरण असावं लागतं, आणि ते अंतकरण काही निर्जीवाला नसतं. तुम्ही कसं सांगितलं विज्ञान युगामध्ये की आवड निवड निर्जीवाला असते, तर मी विज्ञानाच्या अंगाने पटवून देतो. भारतावर अनेक आक्रमण झाली, अनेक संकट आली. त्या अनेक संकटामध्ये 6 वर्षापूर्वी एक संकट आलं, त्याला सुनामी लाटा म्हणतात. भयंकर प्रलयकारी लाटा. त्या लाटा एवढ्या प्रलयकारी आणि एवढ्या भीषण होत्या की मोठी मोठी जहाजं त्या लाटांनी लोळवली. यात नवल काय, नुकत्याच बांधलेल्या इमारती त्या जहाजांनी लोळवल्या. भयंकर अशा बांधलेल्या इमारती लोळवल्या समुद्रकाठच्या. पण त्याच लाटा, त्याच समुद्रकाठी असलेली जी जुनी हेमाडपंथी मंदिरं, त्या मंदिराला लागल्या. मंदिराचा चिरा सुद्धा ढळला नाही. मग चिरा सुद्धा का ढळला नाही याचा विचार करण्याकरता वैज्ञानिकांची ताफेच्या ताफे
परिसरात गेले आणि विचार करू लागले की अरे या लाटांनी जहाजं लोळवली, या लाटांनी मोठ्या मोठ्या इमारती लोळवल्या, ही मंदिरं हजारो वर्षापूर्वीची बांधलेली कशी बांधली असतील. आणि म्हणून याचा विचार करण्याकरता वैज्ञानिक तिथे आले. वैज्ञानिक म्हणजे कोण? सूक्ष्म विचार करणारा वर्ग, सुतावरून स्वर्गावर जाणारा वर्ग, याला वैज्ञानिक म्हणतात. आपल्या विचारामध्ये आणि वैज्ञानिकांच्या विचारामध्ये मोठी तफावत आहे. आपण स्थूल विचार करतो, वैज्ञानिक सूक्ष्म विचार करतात. तो न्यूटन आंब्याच्या झाडाखाली बसला उन्हाळ्यामध्ये आणि वरून आंब्याची कैरी पडली, तर त्याने विचार केला आंब्याची कैरी खालीच का पडली, आणि म्हणून त्याने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. आपण जर यदा कदाचित बसलो असतो तर कैरी काय कैऱ्याच पडल्या असत्या सगळ्या आंब्याच्या, तर घरी लोणचं घालायला आणले असत्या, पण विचार नसता केला. विठ्ठल सांगायचं काय, आपल्या विचारामध्ये आणि वैज्ञानिकांच्या विचारामध्ये फार मोठी तफावत आहे. आपण सूक्ष्म विचार करत नाही, स्थूल विचार करतो. वैज्ञानिक सूक्ष्म विचार करतात. वैज्ञानिकांचा सूक्ष्म विचारवंतांचा ताफेची ताफे तिथं गेले आणि विचार करू लागले की ही मंदिरं का पडली नाही. आणि मग वैज्ञानिकांनी 6 वर्षापूर्वी एक संशोधन भारतापुढे मांडलं. ते संशोधन मला तुमच्या पुढे मांडायचंय. वैज्ञानिकांचं असं सांगणं आहे की ती जी मंदिरं या सुनामीच्या प्रलयकारी लाटामध्ये पडली नाही, त्याचं खास कारण त्या मंदिराची दगड रचना जरा वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बांधलेली आहे. म्हणजे त्या मंदिराचे दगड 2 जातीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काही दगड नर जातीचे आहेत आणि काही दगड पुरुष आपलं स्त्री जातीचे आहेत. नर आणि मादी या उभय जातीच्या दगडांनी ती मंदिरं बांधलेली आहेत. मग झालं काय, नरा शेजारी मादी बसवलेली बघा, नर मादी, आणि अशा जोड्या बसवल्यामुळं परस्परामध्ये आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाल्यामुळं सुनामीच्या लाटा आल्या तरी त्यांनी दाद दिली नाही. हे मत वैज्ञानिकांचं कदम माऊलीचं नाही. विठ्ठल वैज्ञानिकांनी सांगितलं की दगडामध्ये सुद्धा आवड निवड आहे. प्रत्येकाला आवडी निवडीचं बंधन आहे. महाराज तुम्ही वैज्ञानिकांचा मुद्दा मांडला की आवडी निवडीचं बंधन निर्जीवाला असतं, पटलं आम्हाला. पण दगडातले नरमादी कसे ओळखायचे तुमचा विषय नाही, पण सांगून जा. तर सांगायला काय हरकत नाही, पण सांगणं थोडं जड आहे. कसं जड आहे, आता खरं सांगायचं म्हणजे माणसातलेच नरमादी लक्षात येत नाही, तर दगडातले कसे यायचे. विठ्ठल हल्ली कलियुगामध्ये वेषांतराचा एवढा अतिरेक झालाय की कोण कोणाचा वेश घालून फिरल सांगता येत नाही, कळत नाही. महाराज आपल्याला वाटतं हा पुरुषाचा वेश आहे म्हणून पुरुष असतील, पण तसं घडत नाही. मी पूर्वी बसने प्रवास करायचो. बसने प्रवास मला हे महेश महाराजासारखे जुने कीर्तनकार, जुने टाळकरी म्हणायचे, महाराज बसने कुठपर्यंत प्रवास करता. बसचा प्रवास आता बस झाला म्हटले. मग तुम्ही आता एखादी गाडी पाहना. म्हटलं का बरं? अहो ते महाराज 3 वर्षाला गाडी बदलतात, ते कीर्तनकार 2 वर्षाला, अहो ते तर 1 वर्षाला. म्हटलं काहीच सांगू नका, मी तासाला गाडी बदलतो. कसं काय? एसटी महामंडळ हात दाखवा गाडी थांबवा, नाही थांबली तुझा बाप दुसरा. विठ्ठल पूर्वी मी बसने प्रवास करत असताना माझा एक कटू अनुभव सांगतो तुम्हाला. पूर्वी बसमध्ये प्रवास करत असताना मी महिनावारीला जात असताना या बगलामध्ये ग्रंथाची पिशवी, या बगलामध्ये देवपूजेची पिशवी, आणि खच्चून गर्दी होती एसटी मध्ये. पुढं काही मंडळी, मागं काही मंडळी, खच्चून गर्दी. पुढची व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट घातलेली, मागची व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट घातलेली. माझा तर्क असा की हा पोशाख गडी माणसाचा आहे. आणि मग पुढची व्यक्ती जरा चुळबुळ करायची. चुळबुळ करत असताना म्हटलं अरे रामू, अरे काय चुळबुळ लावली विनाकारण एवढ्या गर्दीमध्ये. मागची व्यक्ती ओरडली, महाराज ती रामू नाही. म्हटलं मग संगीता आहे. म्हटलं संगीता, आणि अशी जीन पॅन्ट आणि टी शर्ट, माझ्या कसं लक्ष द्यायचं. म्हटलं फसलो महाराज, मी माणसातली ओळखू येत नाही मला, हे सांगायचंय. आणि मग मी मागं वळून पाहिलं. म्हटलं का हो, माझ्या लक्षात आलं नाही बरं का, क्षमा करा, मला लक्षात आलं नाही. तुम्ही संगीताचे वडील का? ते म्हणले महाराज तुम्ही 2दा चुकले. कसं काय? ते म्हणले मी संगीताची आहे माधुरी. म्हणलं दीक्षित का? विठ्ठल मला सांगायचं काय, वेषांतराचा एवढा अतिरेक झाला आहे की कोण पुरुष आहे आणि कोण बाया आहेत आता कलियुगात हे लक्षात येत नाही. सांगावयाचा भाव असा की दगडामध्ये नरमादी आहेत, परस्परामध्ये आवड निर्माण झाली आणि म्हणून सुनामीच्या लाटाला दाद दिली नाही. आवडीचं बंधन सजीवाला आहे, आवडीचं बंधन निर्जीवाला. माझा मुद्दा हा आहे. प्रत्येकाला आवड आहे, पण सगळ्याला एकच विषय आवडल हे काही सांगता येत नाही. मग त्या आवडी निवडीचे 4 प्रकार माझे मृदंग सम्राट पांडुरंग महाराज वैद्य फार गोड सांगायचे. वैद्य महाराजाचा प्रकार म्हणजे असं राहायचं की कोणत्याही मुद्द्याचे 4 मुद्दे पाडायचे. आवडी निवडीच्या गोष्टीमध्ये ते 4 प्रकार सांगायचे. वर्ग पहिला, एकाला एक आवडत नाही. वर्ग दुसरा, एकाला अनेक आवडत नाही. वर्ग तिसरा, अनेकाला एक आवडत नाही. वर्ग चौथा, अनेकाला अनेक आवडत नाही. विठ्ठल अगदी धावते मुद्दे धावता स्पर्श करत जायचा आपल्याला. वर्ग पहिला मृत्यू लोकात असा आहे, एकाला एक आवडत नाही.
एकाला एक कसं आवडल, एकाला अनेक सुद्धा आवडू शकतं. एक व्यक्तिमत्व जेवायला बसल्यावर एकच पदार्थ घेतं का? नाही. अनेक पदार्थाची आवड असल्यामुळं अनेक पदार्थ घेतं. अनेक पदार्थ घेतात याच्यावरूनच सरळ लक्षात येतं की एकाला एक आवडत नाही, अनेक आवडतं. पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये जेवण्याचा योग आला तर अनेक ताटामध्ये भाजी वाढण्याकरता अनेक वाट्या असतात. अनेक वाट्यामध्ये भाजी असती, पण त्या भाजींच्या वाट्यामध्ये एक वाटी असते की त्यामध्ये पाणी असतं. म्हणजे पिण्याचं पाणी वेगळं आणि ते पाणी वेगळं बरं का. हो, ते पाणी कशा करता ठेवलेलं असतं हे लवकर लक्षात येत नाही. ती पाण्याची वाटी, माझ्या बरोबर एक नाभिक मित्र होता, तो म्हणला माऊली वाटी कशाला आहे? म्हणलं वस्तारा घेऊन यायला. ती वाटी कशाला ठेवली याचं ज्ञान असलं पाहिजे बरं का. ती वाटी कशाला ठेवतात? बारीक आहे का? बारीक आहे का? एक पदार्थ खाऊन झाल्यानंतर दुसरा पदार्थ खाण्याच्या अगोदर त्या वाटीमध्ये हात बुडवायचा. काय होतं त्यामुळं? पहिल्या पदार्थाची अभिरुची दुसऱ्या पदार्थाच्या अभिरुचीस बाधक होऊ नये म्हणून ती वाटी ठेवलेली असते. ती वाटेच सांगते की एकाला एक आवडत नाही, अनेक आवडतं. एकाला जर एकच आवडत असेल तर वाटीमध्ये हात बुडवण्याचा कारणच काय? काहीच कारण नाही. पण ती वाटी त्याच्यासाठी असते. आता काही महाशय त्या वाटीतलं पाणीच पिऊन घेतात सुरुवातीला. धनुर्वाद, आपलं धन्यवाद असंच म्हटलं पाहिजे. मला सांगायचं काय, एकाला एक आवडत नाही मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, त्याच्या विरोधी मुद्दा सांगतो आता. एकाला अनेक आवडत नाही म्हणजे पहिल्या मुद्द्याच्या नीट विरोधी मुद्दा आहे हा. मृत्यूलोकात असाही एक वर्ग आहे की एक आहे पण त्याला अनेक आवडत नाही, एक आवडतं. त्याच पंक्तीमध्ये सर्वजण भिन्न भिन्न पदार्थ खात होते आणि एक संन्यासी बसले होते, त्यांच्याकडे समुद्र फळ होतं. संन्याशाला ताटात जेवायचा अधिकार नाही आणि संन्याशाला पदार्थ भिन्न करून खाण्याचा अधिकार नाही. विठ्ठल. मी ज्यांच्या हाताखाली शिकलो ते भारतानंद स्वामी बीडचे, फारच सुंदर महाराज. आश्रमामध्ये अनेक पदार्थ केलेले असायचे पण कधी भिन्न करून खाल्ले नाही. मग कटोऱ्यामध्ये सर्वच पदार्थ एकत्र करून खायचे. याचा सरळ अर्थ झाला की एकाला अनेक आवडत नाही तर एक सुद्धा आवडू शकतं. मुद्दा पहिला, एकाला एक आवडत नाही. वर्ग दुसरा, एकाला अनेक आवडत नाही. वर्ग तिसरा, अनेकाला एक आवडत नाही. अनेक जर बसले तर त्यांना एक कसं आवडत? हो, अनेकाला अनेक आवडू शकतं. कोणाची आवड कशी असेल? एका गावात जर अनेक माणसं असतील तर अनेकाला एक कसं आवडल? एखाद्याला कदम माऊलीचं आवडल, एखाद्याला पांडुरंग महाराजाचं आवडल, एखाद्याला इंदुरीकरचं आवडल. काय सांगता येत नाही, कोणाला काय आवडल सांगता येत नाही. विठ्ठल. अनेकाला एक आवडत नाही. अनेक जण जर असतील तर एक कसं आवडल? हो, त्याच तुम्हाला भोजनाचा दृष्टांत देतो. अनेक जण बसले तर एक पदार्थ खात नाही, मग अनेक सुद्धा पदार्थ खातात. एखाद्याला बटाटा भजी आवडतील, एखाद्याला पालक भजी आवडतील, एखाद्याला कोबी भजी आवडतील, एखाद्याला कांदा भजी आवडतील तर एखाद्याला गांजा भजी सुद्धा आवडतील. काय सांगता येत नाही, कोणाची आवड कशी काय सांगता येत नाही. अनेकाला एक आवडू शकत नाही. विठ्ठल. 3 वर्ग पाहिले. एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही. आता वर्ग चौथा, अनेकाला अनेक आवडत नाही. कसं काय महाराज? अनेक जण जर असतील तर त्यांना अनेक कसं काय आवडणार नाही? एक आवडू शकते. हो, एक सुद्धा आवडू शकते. महाराज मुद्दा पटत नाही. अनेक जण जर बसले तर त्यांना एक कसं आवडल? अनेक आवडू शकतं ना. एखादा मनुष्य जेवायला बसला तर एखादा मनुष्य मठ्ठा घेईल, तो मठ्ठा एखादा घेणार नाही. एखादा मठ्ठा घेणार नाही, दूध घेईल. एखादा दूध घेणार नाही, ताक घेईल. पण पाणी घेणार नाही असा कोणी सांगा जेवायला बसलो? हो, अनेक जण जरी जेवायला बसले तर अनेकाला एक म्हणजे पाणी आवडू शकतं. ज्ञानोबराची ओवी सांगतो, आघवे या जगा एक आणि सेव्य जैसे उदक. विठ्ठल. विठ्ठल. माझा मुद्दा संपला. आवडी निवडीचं बंधन प्रत्येकाला आहे, सजीवाला आहे, निर्जीवाला आहे. त्यात हे 4 प्रकार आहेत. पण या आवडी निवडीचा प्रवाह शास्त्रकारांनी जरा आगळं वेगळं वळण दिलंय. त्याला कसं वळण दिलंय सांगतो ना, नक्कीच सांगतो. यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही, या प्रवाहाने हा आवडी निवडीचा प्रवाह प्रवाहित होतो. कळालं का? डोक्यावून गेलं नाही, मांडवून गेलं. सांगतो. यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही म्हणजे काय? आवडी निवडीचा प्रवाह यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही या प्रवाहाने प्रवाहित होतो. थोडक्यात सांगा मला, सांगतो ना, ऐका तर. आवड आपली जर एखाद्या वस्तूवर बसली तर त्याही वस्तूची आवड आपल्यावर बसते. याला यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही असा या आवडी निवडीच्या प्रवाहाला आगळं वेगळं गोड आणि गोंडस वळण शास्त्रकारांनी दिलंय. विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना
असतं आणि प्रत्येक जीवनांचा मानवी जीवनाशी संबंध येतो आणि मानव आपली आवड त्याच्यावर ठेवतो. जर आपली आवड त्या वस्तूवर ठेवली तर त्याही वस्तूची आवड आपल्यावर बसते. याला यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही म्हणतात. आपण खरोखर मनोभावापासून जर आपली आवड एखाद्या वस्तूवर, एखाद्या प्राण्यावर, एखाद्या मानवावर, एखाद्या देवावर ठेवली तर त्याही वस्तूची, त्याही प्राण्याची, त्याही व्यक्तीची आणि त्याही भगवंताची आवड आपल्यावर बसते. तुम्ही एखादी वस्तू आवडीने जोपासा, आवडीने त्या वस्तूचं संगोपन करा, ती वस्तू तुम्हाला त्यावेळी कामाला नक्कीच येईल. याच्याकरता ज्ञानोबाने दृष्टांत दिल्या रणांगणाचा. एखादा रणांगण गाजवणारा शूरवीर 6 महिने पुढे रणांगण आहे, अगोदर आवडीने धार लावून ठेवतो महाराज. नाही म्हणले उद्या रणांगण आहे मग आज तलवार काढा, चालत नाही. ज्याला रणांगण गाजायचंय त्याने आवडीने तलवारीला धार लावली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात समर्थेशी वैर जया पडले हाड खाईर, आहा तो जैसा 8ही प्रहार परजुनी असेल. ज्ञानोबराय म्हणतात तो 8 प्रहार धार लावत असतो. विठ्ठल त्याने आवडीने तलवारीला धार लावली ना तर ती तलवार त्याला आवडीने साथ देते महाराज. कुठं? रणांगणामध्ये. तुम्ही एखाद्या वस्तूवर आवड ठेवा, त्याही वस्तूची आवड आपल्यावर बसते. हे जसं वस्तूचं तसंच प्राण्यांचं. तुम्ही एखाद्या प्राण्याला खरोखर मनोभावापासून जीव लावा महाराज. जीव लावला तो रांचं पाखरू जवळ येतं महाराज. हे वाक्य माझ्या गुरुजींचं आहे. माझे गुरुजी म्हणायचे तुम्ही जीव लावा रांचं पाखरू जवळ येईल. ते पाखरू जवळ आल्यावर तुम्ही आश्चर्यात पडाल. तुम्हीच म्हणाल कोण्या गावाचं आलं पाखरू? विठ्ठल. माझा मुद्दा संपला. तुम्ही जीव लावला वस्तूला.